नमस्कार, वी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मी सुप्रिया देशमुख आणि आज आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राची स्ट्रॅटेजी पाहणार आहोत येणाऱ्या प्रिलिम्ससाठीची। म्हणजे असे टॉपिक पाहणार आहोत की जे हायलाइटेड टॉपिक आहेत, ज्यावरती दरवर्षी रिपीटेटिव्हली प्रश्न विचारले जात आहेत पूर्व परीक्षेमध्ये। म्हणजे 2024च्या जर पूर्व परीक्षेचा विचार केला आपण तर असे कोणकोणते महत्त्वपूर्ण इकॉनॉमिक्समध्ये सब्जेक्ट आहेत, टॉपिक आहेत की ज्यावरती आपण खूप चांगला स्कोर जे अभ्यास करून चांगला स्कोर करू शकतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स हा विषय अवघड जातो, मार्क्स मिळत नाहीत, पण जर व्यवस्थित इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर 15 पैकी 12+ मार्क्स पडायला इकॉनॉमिक्समध्ये काहीही हरकत नाहीये। म्हणजे सहज तुम्ही 12+ स्कोर हा इकॉनॉमिक्सचा करू शकता जर हे व्यवस्थित टॉपिक केले तर। यावरतीच आता आपण डिस्कशन करणार आहोत की अशी कोणते टॉपिक आहेत की ज्यावरती आयोग पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत आहे आणि हे टॉपिक हायेस्ट स्कोरिंग टॉपिक्स आहेत। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। एमपीएससी राज्यसेवा 2024चं आपलं हे टार्गेट आहे आणि यामध्ये आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे आणि ही प्रिलिम क्वालिफाय करायची आहे। कारण बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी हा लास्ट चान्स असेल ही प्रिलिम एक्झामिनेशन, कारण यानंतरचा पॅटर्न हा बदलला जाणार आहे आणि यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवरती एक्झाम आपली घेतली जाणार आहे। मग यामध्ये राज्यसेवेच्या प्रिलिम्ससाठी आपल्याला हे टॉपिक व्यवस्थित केले तर आपल्याला एक अश्युरिटी येऊन जाते की मला 10+ तरी स्कोर येऊ शकतो। म्हणजे एखादा आपण असं म्हणूयात की 5 प्रश्नांमध्ये राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यास करायचा असेल तर 15 पैकी 10 प्रश्न तर बरोबर येतील, पण आपल्याला किती बरोबर आणायचे? 12+ किंवा 13+ आपले प्रश्न जास्तीत जास्त बरोबर आले पाहिजेत। जे घटक आहेत तर यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात आणि हा आपल्या सिलेबसचा पार्ट आहे। यानंतर आपण इकॉनॉमिक्समध्ये पाहिलं तर इकॉनॉमिक्समध्ये 2 टाईपचे प्रश्न विचारले जातात। एक प्रश्न फॅक्ट्सवरती बेस्ड असतो, म्हणजे फॅक्ट्स असतील, आकडेवारीवरती प्रश्न विचारला जातो। पण जर आपण आता रिसेंट ट्रेंड पाहिला तर रिसेंट ट्रेंडमध्ये पण इकॉनॉमिक्सच्या फॅक्ट्स आणि आकडेवारीवरती प्रश्न कमी विचारले जात आहेत आणि कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्न जास्त विचारले जात आहेत। कॉन्सेप्ट बेस्ड प्रश्नांचं प्रमाण हे वाढत जात आहे। 15 पैकी आपण असं म्हणू शकतो की एक साधारणतः 3 ते 4 प्रश्न हे आकडेवारीवर विचारले जातात आणि राहिलेले प्रश्न साधारणतः 10 प्रश्न कॉन्सेप्टवरती विचारले जात आहेत। आणि यामध्ये पण कोणकोणते महत्त्वपूर्ण घटक आहेत ते आपण पाहूयात। हे आपलं इयर वाईज ॲनालिसिस आहे PYQचं की अर्थशास्त्र या विषयामधून कोणकोणत्या एरियाजवरती, आता हे आपले एरियाज महत्त्वपूर्ण असे एरियाज आहेत, यावरून प्रश्न विचारले जात आहेत। साधारणतः आपण इथे 15 टॉपिक काढलेले आहेत आणि या 15 टॉपिकमधून किती प्रश्न विचारले जातात। पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्नावरती एक प्रश्न साधारणतः आपण धरून चालू की विचारला जातो। त्यानंतर दारिद्र्य आणि बेरोजगारी हा असा चॅप्टर आहे की यामधून 2 ते 3 प्रश्न कंपल्सरी विचारले जात आहेत। यानंतर शासकीय योजना पण आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत। दरवर्षी 2 ते 3 प्रश्न म्हणजे 5 प्रश्न आपल्या ह्या 2 चॅप्टरमध्येच कव्हर होतात, दारिद्र्य, बेरोजगारी आणि शासकीय योजनामधून। SDG MDG मधून पण साधारणतः 1 ते 2 प्रश्न विचारले जात आहेत। पंचवार्षिक योजनेमधून 2 ते 1 प्रश्न विचारला जातोय। लोकसंख्या घटकांमधून कंपल्सरी 1 ते 2 प्रश्न आणि जिओग्राफीमध्ये पण लोकसंख्येवरती प्रश्न असतो, म्हणजे लोकसंख्या घटकाला पण आपल्याला महत्त्व द्यायचं आहे। काही इंडेक्स असतात, HDI आहे, वेगवेगळे इंडेक्स असतील, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, या इंडेक्सवरती कंपल्सरी एक प्रश्न असतो। तसेच अर्थसंकल्पावरती 1 ते 2 प्रश्न विचारले जातात। वित्त आयोगावरती प्रश्न विचारला गेलेला नाहीये, नीती आयोगावरती एखादा प्रश्न विचारला जातो, आर्थिक सुधारणेवरती एक प्रश्न हा विचारला जातो, आंतरराष्ट्रीय संघटनेवरती पण एक प्रश्न असतो, इन्फ्लेशन किंवा इतर गोष्टींवरती साधारणतः 1 ते 2 प्रश्न विचारले जातात। हे आपले काही एरियाज आहेत आणि हे ॲनालिसिस तुमच्या स्वतःजवळ असणं खूप गरजेचं आहे। यानंतर आपले हायलाइटेड टॉपिक्स आपण पाहूयात। पहिला आपला हायलाइटेड टॉपिक आहे पंचवार्षिक योजना। पंचवार्षिक योजनेवरती 1 ते 2 प्रश्न हे विचारले जातात, त्यामुळे आपली पंचवार्षिक योजना व्यवस्थित करून ठेवायच्या। दारिद्र्य बेरोजगारीवरती 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। यामध्ये दारिद्र्य बेरोजगारीच्या ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या तुमच्या व्यवस्थित क्लिअर असणं गरजेचं आहे। शासकीय योजना 2 ते 3 प्रश्न, वेगवेगळ्या शासकीय योजना, मग त्या महाराष्ट्र शासनाच्या असतील किंवा सेंट्रल स्पॉन्सर्ड किंवा सेंट्रल सेक्टर स्कीम्स असतील, यावरती पण प्रश्न विचारले जातात। हे जे किती आपले टोटल फक्त 7 घटक आहेत आणि 7 घटकांमधून आपल्याला व्यवस्थितपणे आकलन करायचं आहे, अभ्यास करायचा आहे। जास्तीत जास्त फोकस आपल्या टॅक्सवरती, बँकिंग सेक्टरवरती देण्याच्या ऐवजी या सेक्टरवरती प्रश्न MPSCमध्ये राज्यसेवेमध्ये विचारले जातात। जर आपण गट क गट बच्या एक्झामचा विचार केला तर तिथे टॅक्सवरती प्रश्न जास्त असतात, बँकिंगवरती प्रश्न जास्त असतात, पण आपल्या MPSCमध्ये जे आपली
ग्रुप ए आणि ग्रुप बी साठी घेतली जाते, त्यामध्ये हे टॉपिक फोकस केले जातात. हा थोडा डिफरन्स आहे, हा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये क्लिअर असला पाहिजे. निर्देशांकावरती पण 2 प्रश्न विचारले जातात, अहवालावरती पण साधारणतः 1 ते 2 प्रश्न विचारले जातात. आणि योजना, परत आपल्या भारत सरकारच्या ज्या महत्त्वपूर्ण योजना असतील, ज्याला आपण फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणतो, त्याच्यावरती 1 प्रश्न, हा एखादा प्रश्न फ्लॅगशिप प्रोग्रामवरती कंपल्सरी हा असतोच. या पद्धतीने आपला महत्त्वपूर्ण हायलाइटेड टॉपिक्स इकॉनॉमिक्सचे आहेत, हे व्यवस्थितपणे आपल्याला आकलन करून जायचे आहेत. आणि यावरूनच आपल्याला आपल्या इकॉनॉमिक्समध्ये आपला स्कोर वाढणार आहे. म्हणजे विनाकारण इकॉनॉमिक्सची भीती डोक्यात ठेवण्याच्या ऐवजी इकॉनॉमिक्समध्ये फॅक्ट विचारले जातात, इकॉनॉमिक्समध्ये अवघड गोष्टी आहेत, अवघड टॉपिक्स आहेत, त्याऐवजी जर तुम्ही हे टॉपिक्स केले तर तुम्हाला इनपुट आउटपुट रेशो इथं खूप चांगला मिळून जातो. विनाकारण बँकिंगमधले रेपो रेट समजत नाही आहे, CRR SLR समजत नाही आहे, तिथंच अडकण्याच्या ऐवजी हे जर टॉपिक व्यवस्थित केले तर तुमचा स्कोर हा 12+ यायला काही हरकत नाही आहे एवढ्या घटकांवरती. आणि जर वेळ तुमच्याकडे राहिला तर तुम्ही बँकिंगमध्ये RBI करू शकता, सेंट्रल बँक करू शकता. आणि असे RBIची कार्य, RBI मध्ये महत्त्वाच्या ज्या घडामोडी झाल्या त्या गोष्टी तुम्ही नंतर इथे कव्हर करू शकता. आणि आर्थिक सर्वे जो आहे आपला तो तुम्ही इथे वाचू शकता. या पद्धतीने आपल्याला इकॉनॉमिक्सचा अभ्यास आपण कव्हर करू शकतो. आणि महत्त्वपूर्ण गोष्टी आपण इथे पाहिले, विषय आणि टॉपिक वाईजनी आपलं व्यवस्थितपणे एरियाज पाहिले. तर या पद्धतीने इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर नक्कीच आपल्याला 12+ टार्गेट इकॉनॉमीमध्ये अचीव करण्यासाठी कोणतीही अवघड गोष्ट नाही आहे. व्यवस्थितपणे राहिलेल्या दिवसांमध्ये आपल्याला येणाऱ्या या दिवसांमध्ये इकॉनॉमिक्सच्या रिव्हिजन्स करायच्या आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे ॲनालिसिस करायचं आहे. म्हणजे तुम्ही किती वाचतायत, किती अभ्यास करतायत, त्याच्याऐवजी जर स्मार्टली तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं आणि त्यामधले टॉपिक्स पाहिले आणि तेच टॉपिक तुम्ही हायलाईट करून अभ्यासले तर इकॉनॉमिक्समध्ये चांगले मार्क्स पडायला काही हरकत नाही आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यास करा, रिव्हिजन्सला जास्त वेळ द्या आणि विनाकारण इकॉनॉमिक्सची भीती बाळगू नका. कारण इकॉनॉमिक्स हा कोर सब्जेक्ट आहे ज्यामध्ये 15 प्रश्नांपैकी आपण इझिली प्रश्न टॅकल करू शकतो. म्हणजे इथे तुम्हाला इनपुट आउटपुट रेशो जास्त आहे. जिओग्राफीसारखाच तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास व्यवस्थित केल्यानंतर मार्क्स येऊन जाणार आहेत. त्यामुळे तुमच्या काही डाऊट असतील, काही तुम्हाला अडचणी असतील इकॉनॉमिक्स विषयाच्या, तर मला जस्ट कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आपण भेटूयात पुढील विषयाच्या स्ट्रॅटर्जी व्हिडिओमध्ये. थँक्यू.